हरि ओम. ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं मन्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. तर गेल्या भागामध्ये आपण भक्तियोगाला सुरुवात केली. आपण पहिला श्लोक त्याच्यातला बघितला भक्तियोगातला, तो आधी परत म्हणूया. कायवाङ्मनः कार्यमुत्तमं पूजनं जपश्चिंतनं क्रमात्. या श्लोकात काय सांगितलंय? ईश्वरार्पण बुद्धी आणि प्रसाद बुद्धी निर्माण होण्यासाठी, टिकून राहण्यासाठी आणि ती निरंतर वाढत जाण्यासाठी ईश्वराविषयी प्रेम आणि भक्ती ही मनात निर्माण व्हायला पाहिजे आणि ती सतत टिकायला पाहिजे आणि वाढायलाही पाहिजे. आणि यासाठी भक्तीच्या 3 क्रिया महर्षींनी या श्लोकात सांगितल्या. शरीराने पूजा, वाणीने जप आणि मनाने चिंतन, अशा त्या 3 क्रिया. त्यातला पहिला टप्पा जो पूजा, त्याविषयी महर्षी पुढच्या 5व्या श्लोकात अधिक खोलात जाऊन सांगताय. तर आधी आपण श्लोक म्हणूया. जगत ईषदी युक्त सेवनम अष्टमूर्तिभृत देवपूजनम. आता हा श्लोकामध्ये फारसे पदच्छेद नाही आहेत आणि अन्वयही अत्यंत सोपं आहे. ज्या क्रमाने या श्लोकामध्ये शब्द ठेवलेले आहेत ते बरोबर एक अर्थपूर्ण वाक्य निर्माण होतच आहे. त्यामुळे अन्वय वेगळा सांगण्याची गरज नाही आहे, डायरेक्ट अर्थच सांगते. जगत ईषधी युक्त सेवनम एव अष्टमूर्तिभृत देवपूजनम अस्ति. म्हणजे जगाची ईश्वरबुद्धीनी सेवा करणं हीच अष्टमूर्ती धारण करणाऱ्या ईश्वराची वास्तविक पूजा होय. तर या श्लोकात पूजा या क्रियेचा सर्वोच्च स्तर महर्षी सांगतात. तो तर आपल्याला समजावून घ्यायलाच पाहिजे, पण त्या पातळीला पोचण्याच्या आधी प्राथमिक स्तरावर आपण नीट काम केलं पाहिजे. जोपर्यंत प्राथमिक स्तरावर मनुष्य असतो तोपर्यंत त्याला ईश्वराच्या खऱ्या स्वरूपाचं ज्ञान नसतं. त्यामुळे तो ईश्वराची पूजा कुठल्या तरी मूर्तीच्याच रूपात करणार, कारण त्याचं मन हे एवढं प्रगत नाही की नामरूपरहित अशा ईश्वराच्या अस्तित्वाचं ग्रहण ते करू शकेल. आणि म्हणून प्राथमिक अवस्थेमध्ये पूजेसाठी देव हा मूर्तीमध्येच पाहिला जातो. तसं आपल्या प्राथमिक शिक्षणाची जेव्हा सुरुवात होते की नाही, तेव्हा आपण सुरुवातीला काय होतं, शिक्षणाची सुरुवात जी आपली होते ती अक्षर ओळखीने होते. अक्षर ओळख जेव्हा आपल्याला करून दिली जाते तेव्हा आपल्याला कसं शिकवतात? अ अननसातला, आ आईतला, क कमळातला, वगैरे वगैरे. म्हणजे एक एक अक्षर हे आपल्याला एक एक वस्तू, त्या अक्षरापासून सुरू होणारं त्याचं नाव असतं त्या वस्तूचं, त्याच्या योगाने आपण ते लक्षात ठेवत जातो. म्हणजे सुरुवातीला अ म्हटलं की आपल्याला अननस डोळ्यासमोर येतो, आ म्हटलं की आई डोळ्यासमोर येते. पण जसजसं आपलं शिक्षण पुढे जात जायला लागतं तसतसं हा फक्त काही अननसातलाच नाही आहे हे आपल्याला आपोआपच समजायला लागतं. मग या अमधून सुरू होणारे अनेक अर्थपूर्ण शब्द आपल्याला समजायला लागतात की हा अर्थातला आहे, हा अभ्यासातही आहे, तो अध्यात्मातही आहे, किंवा हा फक्त आईपुरताच मर्यादित नसून तो आधारातही आहे, तो आत्म्यातही आहे. म्हणजे प्रत्येक अक्षर हे त्या सिम्बॉल जो आपण लक्षात ठेवला त्याच्या पलीकडे अनेक गोष्टींच्या नामं लिहिण्यासाठी या अक्षराचा वापर होतोय. म्हणजे एक प्रकारे त्या अक्षराचं व्यापकत्व हे अभ्यास करता करता आपल्याला उलगडत जातं. तसंच ईश्वराचं व्यापकत्वसुद्धा सगुणाची पूजा करता करता आपल्याला हळूहळू उलगडायला लागतं. अनेक काळपर्यंत, म्हणजे बराच काळपर्यंत आपण श्रद्धेने जर पूजा करत राहिलो तर आपलं चित्त शुद्ध होतं आणि आपल्याला स्वाभाविकच ज्या ईश्वराची आपण पूजा करतो त्याचं नेमकं स्वरूप आहे तरी काय हे जाणून घेण्याची इच्छा मनात उत्पन्न होते. आणि मग गुरुच्या उपदेशाने म्हणा किंवा सत्संगाच्या प्रभावाने म्हणा आपल्याला ज्ञान होतं की ईश्वर हा या जगताचं कारण असल्यामुळे
आणि तोच संपूर्ण जगतामध्ये भरून राहिलेला आहे. आणि मग एखाद्या विशिष्ट मूर्तीचीच एखाद्या विशिष्ट देवाच्या मूर्तीचीच पूजा करण्याचा आपला आग्रह संपतो. तर आता जगामध्ये ईश्वर कसा आणि का व्याप्त आहे ह्याचं स्पष्टीकरण हे या श्लोकाच्या दुसऱ्या ओळीत महर्षींनी दिलेलं आहे. दुसरी ओळ वाचू आपण एकदा. अष्टमूर्तीभृत देवपूजन. अष्टमूर्तीभृत देव म्हणजे अष्टमूर्ती धारण करणारा देव असं म्हटलं आहे. आता अष्टमूर्ती म्हणजे काय, तर 5 महाभूतं म्हणजे आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी ही 5 महाभूतं, 6वा चंद्र, 7वा सूर्य आणि 8वा जीव अशा ह्या 8 मूर्ती. आता आपल्याला माहिती आहे की संपूर्ण सृष्टीची निर्मिती ही या पंचमहाभूतांच्या वेगवेगळ्या कॉम्बिनेशन्सनी झालेली आहे. चंद्र आणि सूर्य हे संपूर्ण जीवसृष्टीला ऊर्जा पुरवणारे महत्त्वाचे घटक आहेत. दिवस रात्रीचं चक्र, ऋतूंचं चक्र जे अव्याहतपणे सुरू असतं आणि जे आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे. आपल्या म्हणजे फक्त माणसाच्याच नाही, पशु पक्षी वनस्पती सगळ्यांच्याच जीवनामध्ये या चक्रांचा अत्यंत घनिष्ठ संबंध असतो, जी ही सगळी चक्र व्यवस्थितपणे चालू राहतात त्या चंद्र आणि सूर्यांच्या गतीमुळे. आणि 8वा जीव जो सृष्टीला बघतो म्हणजे काय, अनुभवतो किंवा उपभोगतो. तर ह्या 8 गोष्टी ईश्वर धारण करतो. म्हणजे काय, तर यांच्या रूपात, या 8 गोष्टींच्या रूपात ईश्वरच सर्वत्र व्यापलेला आहे. आता ईश्वरच सर्व सृष्टीचे मूळ कारण आहे. आणि कार्यकारण भावाचा नियम काय सांगतो की कारण हे कार्यामध्ये अनुस्यूत असतेच. अनुस्यूत म्हणजे त्याच्यामध्ये ओतप्रोत भरलेलं असतं. उदाहरणार्थ मातीच्या घड्यामध्ये, माती हे कारण आहे म्हणजे माती या कारणापासून घडा हे कार्य उत्पन्न झालेलं आहे. तर त्या घड्यामध्ये माती ही ओतप्रोत भरलेली आहे. संपूर्ण घडाभर ती माती आहेच. अशी कुठलीही घड्यामध्ये जागा नाही की ज्या ठिकाणी माती नाही. किंवा सोन्याचे दागिने बनवले तर सोनं हे कारण आहे आणि दागिने ही कार्य आहे. तर त्या संपूर्ण दागिन्यामध्ये सोनं हे ओतप्रोत भरलेलं आहे. सोनं त्याच्यातनं काढून टाकलं तर दागिना घडणारच नाही, दागिन्याचं अस्तित्व संपुष्टातच येईल. अशाच प्रकारे ईश्वर हा सर्व सृष्टीतील प्रत्येक घटकात विद्यमान असतो, तो या 8 घटकांच्या रूपामध्ये. आणि म्हणूनच नारायण सूक्तात फार छान म्हटलेलं आहे, यच्च किंचित जगत सर्वं दृश्यते श्रूयते पिवा अंतर्बहिश्च तत्सर्वं व्याप्य नारायण स्थितः. या जगामध्ये जे काही पाहिलं जाऊ शकतं, जे काही ऐकलं जाऊ शकतं, ते सगळं म्हणजे हा नारायण आहे. आणि तो कसा आहे, त्या जगाला आतून बाहेरून सगळीकडून भरून असा तो राहिलेला आहे. असं या सुंदर वर्णन नारायण सूक्तात केलेलं आहे. पुरुष सूक्तात तर त्याच्या पुढेही म्हटलं आहे की हा फक्त व्यापलाच नाही आहे, व्यापून तो संपला नाही गेला, व्यापून तो पुन्हा दशांगुळे वर शिल्लक आहे. अत्यतिष्ठत दशांगुलम असं वर्णन येतं. म्हणजे व्यापल्यानंतरही तो शिल्लक राहतोच, इतका तो विशाल आहे, इतका तो मोठा आहे. तर आता ईश्वराच्या या सर्व व्यापित्वाचं ज्ञान हे गुरूंच्या उपदेशाने होतं किंवा संतांच्या संगतीत राहिल्यामुळे होतं, असं मी जे मगाशी म्हटलं. तर ते सांगणारी एक फार छान गोष्ट आहे. एकदा सर्व संत मंडळी ही आळंदीला ज्ञानेश्वरांना भेटायला आलेली असतात आणि सगळे बसलेले असतात आणि आपापसात त्यांचे हास्य विनोद चाललेले असतात. तर मुक्ताबाईला एक गंमतशीर कल्पना सुचते. ती पटकन गोरोबांना म्हणते, म्हणजे गोरा कुंभारांना म्हणते की अहो, तुम्ही जशी तुमची मडकी कच्ची का पक्की त्या थापटण्याने थापटून पाहता की नाही, इथे जमलेली सगळी मडकी कशी आहेत ते पहा बरं, जरा तपासून सांगा बरं. मग ते पण गमतीने उठतात, प्रत्येकाच्या डोक्यावर त्या थापटणी थापटायला लागतात. सगळे संत शांतपणे या गमतीत सहभागी होतात बरं का. कोणी काही त्याच्याविषयी आक्षेप घेत नाही का कुरकुर करत नाही. पण नामदेवांच्या डोक्यावर जेव्हा थापटणीनं थापटलं जातं तेव्हा ते मात्र फार संतापतात. अरे बापरे, लागलं मला, हे काय चाललंय, हा कसला पोळकटपणा. त्याबरोबर गोरोबा म्हणतात, हे मडकं मात्र कच्चं आहे बरं. आणि मुक्ताई आणि इतर संतही हसून त्याला दुजोरा देतात. मग नामदेव फार खजील होतात, अपमानित होतात. त्यांना आपलं खरं तर काय चुकलं हे कळतच नाही, पण ते ज्ञानदेवांना शरण जातात
आणि त्यांना म्हणतात की माझं काय चुकलं. तेव्हा ज्ञानदेव म्हणतात की नामदेवा, तुम्ही निस्संशय विठ्ठल भक्त आहात हे खरं, पण भक्तीबरोबरच तुम्हाला ज्ञानाची सुद्धा आवश्यकता आहे. तेव्हा तुम्हाला गुरु केला पाहिजे. असं सांगून ते त्यांना मराठवाड्यामध्ये औंढ्या नागनाथ येथे विसोबा खेचर नावाचे मोठे योगी असतात, त्यांच्याकडे पाठवतात. स्वतः उपदेश देत नाही बरं, त्याला तिकडे पाठवतात. आणि मग नामदेव त्यांना भेटायला जातात. तिकडे विचारतात विसोबा खेचर कुठे आहेत. तर ते एका देवळामध्ये आहेत असं त्यांना कळतं, म्हणून त्या शंकराच्या देवळाकडे ते जातात. आणि ते पाहतात तर काय, त्या शंकराच्या देवळामध्ये सरळ पिंडीकडे पाय करून विसोबा खेचर झोपलेले असतात. मूर्तीपूजेत कट्टर मूर्तीपूजक असणारे नामदेव फार अस्वस्थ होतात ते बघून. आणि त्यांना म्हणतात की अहो, देवाकडे काय पाय करून झोपलायत तुम्ही, हे काय बरं दिसतं का. तो म्हणतो नाही का बरं दिसत. विसोबा खेचर म्हणतात हं बरोबर आहे खरं तुझं, पण आता असं आहे की मी तर झोपलो आहे, माझ्या अंगात काही ताकद नाही आहे, तर जरा तू असं करतोस का, माझे पाय जरा उचल आणि तुझ्या पद्धतीने फिरवून ठेव, अशा ठिकाणी ठेव की जिथे देव नसेल. नामदेव उचलतात, पाय फिरवतात. आणि काय आश्चर्य, जिकडे त्यांचे पाय करतात तिकडे ती पिंडा पण सरकते. परत दुसरीकडे फिरवतात, परत ती पिंडा तिकडेच सरकते. असं 3दा 4दा झाल्यानंतर नामदेवांच्या लक्षात येतं की आपल्याला काय धडा दिला जातोय. आपण फक्त मूर्तीमध्ये परमेश्वर बघतोय, पण तो परमेश्वर सगळीकडे भरलेला आहे हे ज्ञान आपल्याला ह्याच्यातनं घ्यायचं आहे. कारण नामदेव हे फक्त विठ्ठलाच्या मूर्तीमध्येच परमेश्वर पाहत असतात. आणि विठ्ठल आपले बोलतो, आपल्याशी बोलतो, आपलं ऐकतो, आपल्या हाताने जेवतो, ह्याचा नाही म्हटलं तरी एक सूक्ष्म अहंकारही त्यांना असतो. तोही गुरुकृपेने दूर होतो आणि त्यांच्या निस्सीम भक्तीला ज्ञानाची झळाळी येते. तेव्हा ईश्वर हा सगळीकडे भरलेला आहे हे जाणल्यानंतर ईश्वराची पूजा करताना केवळ मूर्तीची पूजा करून इतर जगताबद्दल मनामध्ये द्वेषाची भावना आहे असं होऊच शकत नाही. म्हणून महर्षी पूजेचं लक्षण काय सांगतात की जगाची ईश्वर बुद्धीनं, म्हणजे ईश्वर सगळीकडे भरलेला आहे या भावनेनी जर कोणत्याही प्राण्याची सेवा केली तर ती ईश्वराचीच पूजा होय. हे ऐकता क्षणी आपल्या मनात कोणाची आठवण येते सांगा बरं. संत एकनाथ. असं म्हणतात की संत एकनाथ हे काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला काशीला गेलेले होते. त्यांनी गंगेमध्ये पाण्याची कावड भरून घेतली आणि ते काशी विश्वेश्वराकडे जायला निघाले की आता ही कावड तिथे न्यायची आणि विश्वेश्वराला त्यांनी अभिषेक करायचा त्या पाण्याने. पण ते निघालेले असताना त्या गंगेच्या वाळवंटामध्ये एक गाढव पाण्याविना तडफडताना त्यांना दिसतं. संत एकनाथ हे पोचलेले संत पुरुष आहेत. त्यांच्या मनामध्ये सर्वत्र ईश्वर भरलेला आहे हा भाव, हे ज्ञान हे अत्यंत जागृतावस्थेमध्ये आहे. त्यामुळे त्या तडफडणाऱ्या गाढवाला बघता क्षणी विश्वेश्वरावर ओतण्यासाठी घेतलेली कावड ते क्षणाचाही विलंब न करता, कुठलाही मागचा पुढचा विचार न करता ते त्या गाढवाच्या मुखात घालतात आणि त्याचा प्राण वाचवतात. संत रामदासही म्हणतात, जे जे भेटले भूत त्यासी मानावे भगवंत. आणि ही जी शिकवण आहे ना की सर्व ठिकाणी परमेश्वर पाहावा, ही आपल्या धर्माच्या शिकवणुकीत सुद्धा खूप वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. माणसातला देव पाहण्यासाठी अनेक उपदेश आदेश आहेतच. त्यातले बरेचसे आपल्याला माहिती आहे. उदाहरणार्थ मातृदेवो भव, आईला देव मानणारा हो. पितृदेवो भव, वडिलांना देव मानणारा हो. आचार्य देवो भव, गुरूंना देव मानणारा हो. म्हणजे आपल्याला आपला धर्म, आपली संस्कृती शिकवते की आईला देव मानावं, वडिलांना मानावं. आई वडिलांच्यामुळेच आपल्याला हा जन्म मिळालेला आहे. त्यांनी आपलं लालन पालन पोषण केलेलं आहे. आपल्या सर्व सुखसोयींची काळजी घेतलेली आहे. गुरूंनी आपल्याला ज्ञान देऊन आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त करून दिलेला आहे. म्हणून ह्यांच्यामध्ये देव बघणं तर एक वेळ आपण समजू शकतो, पण आपली संस्कृती त्याच्याही पुढे जाऊन अतिथी देवो भव इथपर्यंत सांगते आपल्याला. अतिथी जो दारामध्ये कुठल्याही क्षणी उभा राहणार आहे, त्याचा आपला संबंध फार थोड्या काळाकरता आहे. त्यांनी आपल्याला काही देणं अपेक्षितही नाही आहे. अशा अवचित आलेल्या अनोळखी आणि थोड्याच काळाकरता ज्याच्या आपण संबंधात असणार आहोत, अशा सुद्धा माणसामध्ये देव पाहून त्याची सेवा करायला आपल्याला आपली संस्कृती शिकवते.
अतिथीपूजनामधून पूजेमधली निष्कामता किंवा निरपेक्षता ही शिकवण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. पूजा ही नेहमी निरपेक्ष असावी अशीच कल्पना आहे. म्हणजे देवा मी तुझी पूजा करतो, मी तुला नारळ वाहतो, 5 नारळांचं तोरण वाहतो, मग तू मला हे दे, मग तू मला ते दे, ही पूजाच नाही आहे. मग आपण वाण्याच्या दुकानात गेलो काय आणि पूजेला बसलो काय, एकच होईल ना. मग तू मला हे दे, मी तुला हे देतो, अशा पद्धतीचं नातं परमेश्वराशी असणं हे आपल्याला संस्कृतीला मान्यच नाही आहे. आणि हे आपल्याला अतिथीपूजनामधूनही शिकवण्याचा एक प्रयत्न केला आहे की कुठलीही अपेक्षा नाही, मला फक्त तुला संतुष्ट करायचं आहे म्हणून मी हे तुला देतो. इतकी साधी सोपी सरळ भावना. आता हे झालं माणसात देव बघण्याबद्दल. पण आपल्या अनेक परंपरा आणि प्रथा किंवा सणवार साजरा करण्याच्या पद्धती ह्याच्यामधून सुद्धा आपल्याला सृष्टीतील अनेक घटकांमध्ये देवत्व पाहण्याचे धडे मिळतात. आपण काही उदाहरणं पाहूयात. जसं नद्यांना देवी समजून नद्यांची ओटी भरली जाते, नर्मदेची अशा प्रकारे ओटी भरली जाते. हे मी एक व्हिडिओ आला होता व्हॉट्सॲपवर, ते मी पाहिलं. तिला साडी नेसवतात या तीरापासून त्या तीरापर्यंत आणि तिची ओटी भरतात. सूर्य चंद्र यांना तर देवता मानलेलंच आहे. सूर्याला तर सूर्यनारायण म्हणण्याची पद्धत आहे. प्राचीन ऋषीमुनी हे सकाळच्या स्नानानंतर सूर्याला अर्घ्य देत असत. नंतर आपले वेगवेगळे सण जर पाहिले तर वसुबारसेला गाईचं पूजन केलं जातं. श्रावणातल्या बैलपोळ्याला बैलाचं पूजन केलं जातं. नारळी पौर्णिमेला समुद्राला नारळ अर्पण केला जातो. श्रीकृष्णांनी गोकुळामध्ये गोवर्धन पर्वताची पूजा रूढ केली होती. इंद्राची पूजा बाजूला टाकून गोवर्धन पर्वत जो सगळ्या गायींचं पालनपोषण करण्यासाठी उपयोगाला येतो त्याची पूजा श्रीकृष्णांनी रूढ केलेली दिसते. खंडेनवमीला आपण शस्त्रास्त्रांची पूजा करतो, यंत्रांची पूजा करतो. त्याच्यानंतर औदुंबर, वड, अश्वत्थ अशा महान वृक्षांची सुद्धा आपण देव म्हणून पूजा करतो. वटपौर्णिमेला वडाची पूजा होते. अश्वत्थाला तर अत्यंत पवित्र समजलं जातं. अश्वत्थ म्हणजे पिंपळ. आणि औदुंबराच्या ठिकाणी तर साक्षात दत्तगुरूंचा निवास आहे अशा समजुतीने औदुंबराची जपणूक केली जाते, पूजा अर्चा केली जाते. तुकोबारायांनी आपल्या एका अभंगात म्हटलेलं आहे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी. इतकंच काय, पण वेदांमध्ये ज्या ऋचा लिहिलेल्या आहेत, अनेक सूक्त आहेत, ती सुद्धा निसर्गातल्या अनेक शक्तींना उद्देशून लिहिलेली आहेत. उदाहरणार्थ अग्निसूक्त आहे, वायुसूक्त आहे, पर्जन्यसूक्त आहे. म्हणजे फार पूर्वीपासून म्हणजे वेदकालापासून निसर्गातल्या विविध शक्तींना आणि निसर्गातल्या विविध घटकांना देव मानण्याची आपली पद्धत ही आहेच. तर जेव्हा आपण हे संपूर्ण चराचरामधल्या प्रत्येक घटकामध्ये देव आहे हे स्मरण ठेवून जी आपण पूजा करतो तीच ईश्वराची वास्तविक पूजा. आणि ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट स्पष्ट होते की इथे पूजा करण्यासाठी देवघरात देवाच्या समोर बसून काही विशिष्ट क्रिया करण्याची पण आवश्यकता नाही. आमच्याजवळ जे काही ज्ञान आहे, कला आहे किंवा शक्ती आहे त्यांचाच उपयोग करून कर्तव्यबुद्धीने आम्ही जर सेवा केली तर ती सुद्धा खरीच देवपूजा आहे. म्हणजे इंजिनियर मनुष्य आहे तर त्यांनी झोपडपट्टीत जाऊन झाडून झाडण्याची काहीच आवश्यकता नाही आहे. त्यांनी त्याच्या ज्ञानाचा वापर करून एखादा सुंदर पूल उभा केला की ज्याच्यामुळे त्यांनी त्याच्या देशबांधवांची सेवा केली तर ती त्यांनी केलेली ईश्वराची पूजाच आहे. प्रत्येकाने आपल्या आपल्या कर्तव्याचं पालन हे कसोशीनं करावं. हेच गीतेमध्ये पण 2 श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे. 18व्या अध्यायामध्ये श्लोक नंबर 45 आणि श्लोक 46 या 2 श्लोकांमध्ये हाच मुद्दा खूप छान पद्धतीने सांगितला आहे. कसा ते पाहूया. 45वा श्लोक, स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धिं लभते नरः स्वकर्मनिरतः सिद्धिं यथा विन्दति तच्छृणु. याच्यातला वरची जी पहिली ओळ आहे तीच आपल्यासाठी जास्त महत्त्वाची आहे. आपण तेवढ्याचाच अर्थ बघू. स्वे स्वे कर्मणि अभिरतः नरः संसिद्धिं लभते. आपापल्या कर्तव्याला वाहून घेणारा म्हणजे आपल्या कर्तव्यात रममाण झालेला मनुष्य हाच पूर्णता प्राप्त करून घेतो किंवा यश मिळवतो. आणि पुढच्या श्लोकात म्हटलेलं आहे, यतः प्रवृत्तिर्भूतानां सर्वमिदं ततं स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धिं विन्दति मानवः. यतः भूतानां प्रवृत्तिः, ज्याच्यापासून सर्व प्राणीमात्रांची उत्पत्ती आणि विकास होतो. येन इदं सर्वं ततं,
म्हणजे ज्यामुळे हे सगळं जग हे व्यापून गेलेलं आहे. स्वकर्मणा तम अभ्यर्च मानवः सिद्धिं विंदती. स्वतःच्या कर्तव्य पालनाने त्याचे पूजन करून मनुष्याला पूर्णत्व प्राप्त होते. म्हणजे हीच मनुष्याची आपलं कर्म निरपेक्ष बुद्धीनी आणि आपण हे कर्म ईश्वरासाठी करतो आहोत या बुद्धीनी करणं, सर्वत्र ईश्वरच भरलेला आहे हे मनात ठेवून आपलं कुठलंही कर्म निष्ठेने आणि सर्वोत्कृष्ट कसं होईल ह्याचा विचार करून करणं म्हणजेच देवाची पूजा. आता या श्लोकामधील सेवनम ह्या शब्दाविषयी आपण अजून फारसं बघितलं नाही, ते बघूया. जगत ईशधी युक्त सेवनम. सेवनम म्हणजे सेवा. तर जगात ईश्वरबुद्धी कशी ठेवता येईल तेही आपण पाहिलं, पण ईश्वरबुद्धीनी सेवा करायला सांगितली. तर ती कशी करणार? तर पूजेमध्ये शरीर, वाणी आणि मन या तिघांचा आपण आधार घेतला जातो हे पाहिलं आहे. म्हणून सेवासुद्धा या 3 स्तरांवर 3 पातळ्यांवर करता येईल. शरीराने सेवा, ही सेवा वृद्धांची, लहान मुलांची किंवा आजारी माणसांची आपण केली, मनापासून केली. म्हणजे कटकट आहे ही, काय कटकट आहे असा विचार न करता हेच परमेश्वर आहे आणि ह्यांची सेवा करणं हीच एक प्रकारची पूजा आहे असं समजून आपण जर ती सेवा केली तर ती खरोखरच पूजा ठरते. म्हणजे शक्य आहे की वृद्धांची, आजारी माणसांची शुश्रूषा करण्यामुळे कदाचित तुम्हाला पूजा, अर्चा, व्रत, वैकल्य, तुमचे नेहमीचे नेमधर्म करायला वेळ नाही होणार. एक अशाच आजी होत्या आणि त्या एका आपल्या गुरूंच्याकडे गेल्या आणि त्या म्हणल्या, अहो काय सांगणार, तो नातू सांभाळायचा असतो ना मला, मग माझं काही ते जप जाप काही होत नाही बाई, माझ्यावर मोठीच जबाबदारी आहे, असं ते जे वाकडा चेहरा करून सांगतात की माझी साधनं होऊ शकत नाही त्यांना, कारण म्हणजे मला नातवाला सांभाळायला लागतं. ते गुरु म्हणतात, एवढा आहे तुमचा नातू? सांगतात काहीतरी वर्षाचा आहे. मग ते म्हणतात, अहो त्यालाच तुम्ही गोपालकृष्ण का नाही समजत, बाळकृष्ण समजा त्याला आणि त्याचं सगळं मोठ्या प्रेमाने करा, जणू काही तुम्ही श्रीकृष्णाचीच सेवा करताय असं समजा ना. मग तुम्हाला वेगळं काही करण्याची काय गरज आहे? बसून जपाची माळ ओढण्याची काहीच गरज नाही, देवघरात जाऊन पूजा करण्याची काही गरज नाही आहे. पण जे करता ते ईश्वर बुद्धीने केलं तर ती सेवा होईल आणि ती ईश्वरचरणी रुजूसुद्धा होईल. वाणीनी सेवा. वाणीनी सेवा कशी होईल? कुठल्याही संकटात सापडलेल्या माणसाला आपण गोड बोलून घाबरलेल्या व्यक्तीला धीर देऊ शकतो किंवा कुणाचं दुःख हलकं करणारे 4 शब्द बोलू शकतो. तिसरी मनानी सेवा. आपलं चित्त शुद्ध झालं की सगळ्यांबद्दल आपल्याला प्रेम मनामध्ये पटायला लागतं आणि सगळ्यांचं कल्याण चिंतणं, मत्सर न करणं ही सुद्धा मनाने केलेली एक प्रकारची सेवाच आहे. आणि म्हणूनच तुकाराम महाराजांचे शब्द इथे आठवतात, जे का रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपुले, तोच साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. तर अशी ही झाली ईश्वर बुद्धीनी जगाची सेवा करणं हीच ईश्वराची सर्वोत्तम प्रकारची पूजा. आपण बरेच वेळा आरतीच्या शेवटी एक श्लोक म्हणतो, तो आपण खूप यांत्रिकपणे म्हणतो, पण तो आपण आता हा सगळा अर्थ समजून जर बघितला, ऐकला, पुन्हा एकदा म्हणूयात तो, तर आपल्याला कळेल की सर्वोत्तम पूजेचं अतिशय छान वर्णन या श्लोकामध्ये दिसतं. कायेन वाचा मनसैंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावा करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. अर्थ बऱ्यापैकी कळला असेलच. शरीराने, वाणीनी, मनानी किंवा कुठल्याही इंद्रियांनी, बुद्धीनी आणि मनानी मी सहजपणे जे जे काही करतो, यत करोमी ते सगळं काही परस्मै नारायणाय, ते मी सगळं नारायणासाठी करतो आहे असं म्हणून मी समर्पित करतो आहे. हाच आपल्या नेहमीच्या म्हणण्यामधला श्लोक आहे म्हणून मुद्दाम सांगितला. आपण जेव्हा आता आरती म्हणू तेव्हा लक्षपूर्वक हा श्लोक त्या भावनेने म्हणूयात, तर आपल्याला खूप छान वाटेल ते करताना. आता आपण हा श्लोक एकदा पुन्हा म्हणू आणि प्रार्थना म्हणू. जगत ईशधी युक्त सेवनम अष्टमूर्तिभृत देवपूजनम. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय
ॐ पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरिः ॐ श्रीगुरुभ्यो नमः हरिः ॐ